आपल्या चॅनलवरती सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर बघा, आपण खूप भक्तिभावाने सर्व काही करत असतो किंवा आपण म्हणतो की ताई मी सर्व सेवा करते किंवा सर्व सेवा करतो, पण मला त्याचा काही फरक माझ्या घरामध्ये जाणवत नाही आहे तशीच परिस्थिती आहे, कशाचाच उपयोग हा होत नाही आहे, परिस्थिती काही बदलत नाही आहे, याला काय उपाय असेल, काय चूक होते आमची। तर बघा, भरपूर वेळा काय होतं, आपण खूप सारी चांगली सेवा करतो आणि आपल्याला वाटतं की मी भरपूर देवाचं करते आहे किंवा करतोय, त्यामुळे नक्कीच माझ्या अडचणी दूर होणार, ज्या काही इच्छा माझ्या आहेत त्या पूर्ण होणार। पण बघा, हे करत असताना आपण भरपूर चुका देखील करत असतो। अशा चुका घडतात आपल्या हातून की कदाचित त्या आपल्याला माहीतही नसतं आणि आपल्या नकळत या चुका होतात आणि त्यामुळे काय होतं की आपली जी सेवा आहे की किंवा आपण जे उपाय करत असतो त्याचा प्रभाव आपल्या घरामध्ये होत नाही किंवा अशा काही चुका आपल्याकडून घडतात देवपूजा करत असताना किंवा मग घरामध्ये इतर गोष्टी करत असताना अशा चुका घडतात की त्यामुळे कुठलाही आपण उपाय केला, तोडगे केले तरी त्याचा प्रभाव जो आहे तो घरामध्ये आपल्या पसरत नाही आणि आपल्या अडचणी काही दूर होत नाही। तर बघा, घरामध्ये पण पाळायचे खूप नियम आहेत। हे जर नियम आपण पाळले नाहीत, बरेच जण असं म्हणतात काय या नियमांना पाळायचे, आता खूप जग पुढं गेलेलं आहे आणि याचं काही असं मनामध्ये घ्यायचं नाही, तसं काहीच नसतं। तर बघा, प्रत्येक गोष्टीचं शास्त्र असतं आणि त्या शास्त्रानुसार जर आपण केलं नाही किंवा अनेक चुकीच्या गोष्टी आपल्या घरामध्ये असतील किंवा आपल्याकडून होत असतील तर नक्कीच त्या चुकीच्या गोष्टींची जी निगेटिव्हिटी आहे किंवा जो प्रभाव आहे तो आपल्या घरात पसरतो आणि भरपूर प्रकारची नकारात्मकता घरामध्ये तयार होऊ लागते। यामुळे काय होतं, अनेक अडचणी निर्माण होतात, पैसा टिकत नाही, आर्थिक अडचणी येतात, आरोग्य बिघडतं किंवा मग आजारपण येऊ शकतं किंवा मग नुकसान होऊ शकतं किंवा विवाह जमत नाहीत, अशा भरपूर तक्रारी किंवा मग समस्या निर्माण होतात आणि आपण म्हणतो की मी खूप सेवा करते, उपाय करते, पण काहीच फायदा होत नाही। तर बघूया की घरात पाळायचा नियम कोणता आहे की जो आपण नेहमी पाळला पाहिजे आणि या गोष्टी आपण लक्षातच घेतल्या पाहिजे। तर सगळ्यात आधी म्हणजे आपलं जे प्रवेशद्वार आहे तिथून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते, त्यामुळे जे प्रवेशद्वार आहे ते नेहमी स्वच्छ ठेवत चला, आपल्याला ते सुशोभित ठेवायचं आहे आणि जे दार आहे ते आपल्याला पुसून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा, दर गुरुवारी तुम्ही गोमूत्र आणि कापराने तुमचं जे मुख्य दार आहे ते पुसून घ्या किंवा ते पाणी जे आहे गोमूत्र आणि कापूर मिक्स केलेलं ते मुख्य दारावर शिंपडा, उंबरठ्यावर शिंपडायचं आहे आपल्याला। याने आपल्या घरातली कितीतरी निगेटिव्हिटी दूर जाते, जे काही वास्तुदोष आहेत ते पण दूर जातात। त्यामुळे आपल्याला अवश्य दर गुरुवारी अमावस्येला अशा पद्धतीने हे पाणी जे आहे ते शिंपडायचं आहे किंवा तुम्ही शनिवारी देखील असं पाणी जे आहे गोमूत्र आणि जे हे कापूर आहे तर ते मिक्स करून तुमच्या मुख्य दरवाजावर, उंबरठ्यावर शिंपडू शकता। त्याचबरोबर आपल्या मुख्य दरवाजाला छान असं तोरण आपण लावलंच पाहिजे। बघा, जी पॉझिटिव्हिटी निर्माण होत असते त्यासाठी या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत। त्याचबरोबर एखाद्या शुक्रवारी किंवा मग पौर्णिमेला तुमच्या चौकटीला तुम्ही आंब्याच्या पानांचं तोरण आणि झेंडूच्या फुलांचं तोरण अवश्य लावलं पाहिजे। आणि त्याचबरोबर जे असे छान तोरणं असतात, कापडी तोरण असतं, त्यावरती स्वस्तिक किंवा गणपतीचं चित्र असतं, असे तोरण देखील तुम्ही तुमच्या घराला लावायचे आहेत। त्याचबरोबर शिळी जी फुलं झालेली आहेत, पानं झालेली आहेत, जे तोरण तुम्ही लावलेलं आहे तर ते लगेचच दुसऱ्या दिवशी काढून टाकायचं आहे, तसंच ते 15 दिवस ठेवायचं नाही। जर तुम्ही तसंच ठेवलं तर त्यातनं देखील निगेटिव्हिटी भरपूर प्रमाणामध्ये आपल्या घरामध्ये पसरते। त्याचबरोबर आपला जो उंबरठा असतो तर त्या उंबरठ्यावरती माता लक्ष्मीची पावले असावीत आणि ही जी पावलं आहेत ती घराच्या आत जाणारे असावीत। बरेच जण असे करतात की ही जी पावलं आहेत ते घराच्या बाहेरच्या दिशेने जात आहेत असे लावतात, तर तशी न लावता आपल्याला ही पावलं
घरामध्ये लक्ष्मी येते अशी लावायची आहे, तर अवश्य अशी पावली तुम्ही तुमच्या उंबरठ्याला लावून घ्या. याने देखील आपल्या घरामध्ये खूप चांगल्या प्रमाणात सकारात्मकता पसरते. आणि त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे, तर कुंकवामध्ये देशी गाईचं तूप मिक्स करून याने स्वस्तिक आपल्या मुख्य दरवाजावर काढायचं आहे. आणि स्वस्तिकच्या बाजूला 2 रेषा ज्या असतात त्या द्यायला आपल्याला विसरायचं नाही आहे. असं स्वस्तिक तुम्ही शुभदिनी एखाद्या शुक्रवारी किंवा मग गुरुवारी काढू शकता. असं स्वस्तिक आपल्या मुख्य दारावर असल्याने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि जेवढी निगेटिव्हिटी आहे तेवढी आपल्या घरातून निघून जाते. त्याचबरोबर घरामधील ज्या स्त्रिया आहेत, तुमची आई असेल, तुमची बायको असेल, मुलगी असेल, सून असेल, तर त्यांचा तुम्ही अपमान करू नका. सतत घरामध्ये वाद विवाद करू नका किंवा त्यांना मारहाण करू नका. सतत त्यांचा अपमान करू नका. तर त्यांना लक्ष्मी स्वरूप मानायचं आहे आपल्या घरामध्ये आणि त्यांचा देखील आदर करायचा आहे. कारण ज्या घरामध्ये स्त्रियांचा अपमान सतत केला जातो, सतत त्यांना बोलले जाते, त्या घरामध्ये कधीच माता लक्ष्मी टिकत नाही. बघा, बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्या घरामध्ये म्हणजे पैसा किंवा धन संपत्ती भरपूर येते आणि आपण घरातल्या स्त्रियांना खूप काही बोलत असतो आणि त्यांना आपण कशामध्येच वाटेकरी समजत नाही. तर सगळे स्वतःचेच कष्ट आहेत असं पण बऱ्याच घरामध्ये समजतात, की पुरुष समजतात की हे सगळं माझ्या कष्टामुळे झालेलं आहे. तर तसं न समजता आपल्या घरातली ती लक्ष्मी आहे असं समजून स्त्रियांचा मान ठेवा, त्यांचा अपमान करू नका. नक्कीच तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहील. आणि ज्या घरामध्ये स्त्रियांचा अपमान सतत केला जातो त्या घरामधून लक्ष्मी लवकरच काढता पाय घेते. त्या घरामध्ये कधीच लक्ष्मी स्थिर राहत नाही. त्यामुळे ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. त्याचबरोबर आपला घरातला जो झाडू असतो, तर तो झाडू म्हणजे लक्ष्मी स्वरूप आपण मानला पाहिजे. झाडू किंवा केरसुणी म्हणजेच लक्ष्मी असते. त्यामुळे कोणीही कितीही मागितलं तरी आपल्याला आपल्या घरातला झाडू हा कोणालाच द्यायचा नाही. कारण आपली लक्ष्मी आपण हाताने दुसऱ्यांना दिल्यासारखं असतं. त्यामुळे आपला जो झाडू केरसुणी आहे ती चुकूनही कोणाला द्यायची नाही. आणि नेहमी अशा ठिकाणी झाडू ठेवायचा की बाहेरच्या कोणालाही तो नजरेस पडला नाही पाहिजे, दिसला नाही पाहिजे. अशा ठिकाणी हा झाडू ठेवा. आणि त्याचबरोबर दाराच्या मागे आपल्याला झाडू ठेवायचा नाही किंवा उभा ठेवायचा नाही आहे, तर असा आडवाच तुम्हाला झाडू ठेवायचा आहे. जेव्हा आपल्यासमोर जेवणाचं ताट येतं तेव्हा जेवणाच्या ताटाला आधी प्रणाम करायचा आहे आणि नंतरच आपल्याला जेवणाला सुरुवात करायची आहे. मनामध्ये आपल्याला अन्नपूर्णा मातेचे आभार मानायचे आहेत आणि मग जेवण सुरू करायचं आहे. आणि जेवण झाल्यानंतर देखील तुम्हाला प्रणाम करायचा आहे. आणि अन्नपूर्णा मातेला तुम्हाला काय करायचं आहे, तिचं स्मरण करायचं आहे आणि नमस्कार करून मग तुम्हाला काय करायचं आहे, ताटावरून उठायचं आहे. लक्षात घ्या, जेवण झाल्यानंतर ताटामध्ये कधीच हात धुवायचा नाही. कारण ज्या घरामध्ये ताटामध्ये असा हात धुतला जातो तिथे माता लक्ष्मी कधी वास करत नाही. पैसा जाण्याचे मार्ग तयार होतात. त्यामुळे ताटामध्ये कधीच आपल्याला हात धुवायचा नाही. त्याचबरोबर घरातील महिलांनी पण जेवण बनवत असताना, स्वयंपाक करत असताना कधीही कोणाविषयी वाईट विचार ठेवू नये, कोणाला वाईट बोलू नये, मनातल्या मनात देखील बोलू नये. कारण स्वयंपाक करत असताना महिला जी विचार करते किंवा ज्या प्रकारचं तिचं थिंकिंग असतं, तर ते विचार जे असतात त्याचा इफेक्ट आपल्या जेवणावर, स्वयंपाकावर होत असतो. आणि जर तुम्ही रागावून चिडून स्वयंपाक करत असाल तर तुमच्या घरामध्ये किंवा घरातल्यांना ते कधीच लागत नाही किंवा घरामध्ये सतत कोणतरी आजारी पडतं किंवा मग असे प्रकार घडू शकतात. त्यामुळे तुम्ही नेहमी आनंदी राहून स्वयंपाक करायचा आहे, जेणेकरून तुमच्या स्वयंपाकामध्ये ती पॉझिटिव्हिटी उतरते आणि नक्कीच सर्वांमध्ये ती पॉझिटिव्हिटी जाऊन सर्वांची हेल्थ पण चांगली राहते आणि घरामध्ये एक खूप चांगल्या प्रकारचं वातावरण तयार होतं. वाद विवाद तंटे होत नाहीत. रात्री झोपण्याच्या आधी तुमचं जे किचन आहे ते स्वच्छ करूनच झोपायचं आहे. खरकटी जी भांडी आहेत ती किचनच्या सिंकमध्ये तुम्हाला अजिबात ठेवायची नाही आहे. अशी खरकटी भांडी जर तुम्ही किचनमध्ये रात्रभर ठेवली तर प्रचंड प्रमाणात वास्तुदोष निर्माण होतो, निगेटिव्हिटी पसरते आणि आपल्या घरामध्ये
लक्ष्मी कधीच वास करत नाही। त्यामुळे जर अशी खरकटी भांडी असतील तर तुम्ही ती किचनमध्ये न ठेवता एकत्र गोळा करून तुम्ही किचनच्या बाहेर ठेवू शकता। पण तुम्ही किचन ओट्यावर किंवा सिंकमध्ये खरकटी भांडी ठेवायची नाहीत। याने अन्नपूर्णा देवी आपल्यावरती नाराज होते, कारण किचन म्हणजे अन्नपूर्णा मातेचं मुख्य ठिकाण आहे, त्यामुळे ते नेहमी स्वच्छच असायला पाहिजे। जर तुमच्या घरामध्ये सततचे वादविवाद भांडण तंटे होत असतील, कोणी कोणाचं ऐकत नाही अशी परिस्थिती असेल, मुलं ऐकत नाही, मिस्टर ऐकत नाहीत किंवा प्रत्येकामध्ये काहीतरी वादविवाद गैरसमज चालू आहेत, असं जर असेल तर समजून घ्या घरामध्ये खूप प्रमाणामध्ये निगेटिव्हिटी आहे। तर यासाठी काय करायचं आहे, तुरटीचे तुकडे घ्यायचे आहेत आणि जेवढ्या तुमच्या रूम आहेत त्या प्रत्येक रूममध्ये खोलीमध्ये तुम्हाला हा तुरटीचा तुकडा जो आहे तो एखाद्या काचेच्या बाउलमध्ये तुम्हाला ठेवायचा आहे। बघा थोड्या दिवसातच घरातली निगेटिव्हिटी जी आहे ती निघून जाताना तुम्हाला दिसेल आणि घरातलं वातावरण जे आहे ते शांत होईल आणि वादविवाद जे आहेत ते कमी होताना दिसतील। त्यामुळे अवश्य असा हा उपाय तुम्ही करून बघा। आता बघा, लवंग ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे मिठाचा जो डबा आहे त्या डब्यामध्ये 2 लवंगा नेहमी टाकून ठेवा। याने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि आपली धनवृद्धी होते। तर मिठाचा जो डबा आहे तो नेहमी काचेचा असावा, स्टीलचा किंवा प्लास्टिकचा डबा ठेवू नका। तर काचेचा किंवा चिनी मातीची बरणी तुम्ही मिठासाठी करू शकता आणि त्यामध्ये अवश्य 2 लवंगा घालून ठेवा। बघा काहीच दिवसामध्ये तुम्हाला याचे अनुभव पण चांगले येतील। कसल्याच प्रकारची आर्थिक प्रगती तुमची होत नसेल किंवा केलेल्या कामाचे पैसे तुम्हाला मिळत नसतील किंवा मग अजून आर्थिक अडचणी असतील, तर रोज फरशी पुसत असताना त्या पाण्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद, थोडंसं खडे मीठ किंवा साधं मीठ आणि गोमूत्र टाका। याने घरातली निगेटिव्हिटी जी आहे ती दूर होऊन घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते आणि अर्थार्जनाचे किंवा धनप्राप्तीचे मार्ग तुम्हाला दिसतात आणि जी आलेली लक्ष्मी आहे ती देखील स्थिर राहते। त्यामुळे अवश्य तुम्ही हा उपाय करत चला। उपाय जरी छोटासा असला तरी अत्यंत प्रभावी आहे। फक्त तुम्ही करायला सुरुवात करा, काहीच दिवसांमध्ये तुम्हाला याचे खूप चांगले अनुभव येतील। तर या काही सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या अवश्य आपण पाळल्या पाहिजेत। हे जे नियम आहेत त्याची सवय स्वतःला करून घेतली पाहिजे। बघा पैसा कधीच तुम्हाला कमी पडणार नाही आणि घरामध्ये सुख, समाधान, शांती हे नेहमी नांदेल। तर नक्की हा व्हिडिओ जो आहे तो शेअर करा, म्हणजे सर्वांना या गोष्टी कळतील आणि हे नियम तुम्ही देखील पाळाल आणि घरामध्ये तुमच्या देखील सुख समृद्धी येईल आणि आपल्या व्हिडिओचा चांगला असा वापर होईल। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।